गुड आफ्टरनून. माझं नाव शैलेश साळुंखे. आम्ही जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीमचा प्रोजेक्ट केलेला आहे. त्यासोबत माझ्यासोबत पार्टनर मुकुंद धनंजय मिरजकर व अनिकेत पोळा आहे. आम्ही तिघं पण संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 4थ्या वर्षासाठी शिकतो आहे. आणि आम्ही थोडक्यात जर तसं बघायला गेलं तर आम्ही फक्त एखाद्या सिक्युरिटी पर्पजसाठी, स्टुडंटच्या सिक्युरिटी पर्पजसाठी आम्ही जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीमचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण जे इथं जर वर आपण बघितला तर वरनं आपण 12 वोल्ट डी सीचा सप्लाय घेतलेला आहे. आता जर आपण सुरुवातीला बघायला तर आपली इथं रिसेट स्विच आहे. ते रिसेट स्विच दाबल्यानंतर जे आपली पूर्ण जी सुरुवातीला जे आपले जे जुने जे स्टेटस असतात ते सगळे रिमूव्ह होऊन आपण आता बघू शकतो की एस बी जे आय ओ टी बेस्ड बस ऑटोमेशन सिस्टीम हे आपल्याला दिसते. फक्त जरा हे डेमो बेस असल्यामुळे जरा जी प्रोसिजर आहे ती रन होण्यासाठी थोडा वेळ घेते. आपण बघू शकता many components used in this system such as power supply, voltage regulator, bridge rectifier, capacitor, परत LCD 16:2 डिस्प्ले, मायक्रोकंट्रोलर 8051, रिसीट स्विच, परत जी पी एस मॉड्यूल, वायफाय मॉड्यूल ESP 8266 आणि इनपुट स्विचेस, IR सेन्सर. तर आपल्या कॉम्पोनंटचे आपल्याला या सर्किटला 12 वोल्ट डी सी सप्लाय लागतो. तसेच मायक्रोकंट्रोलर आणि LCD डिस्प्लेला आपण 5 वोल्टचा सप्लाय देतो. त्यामुळं आपण व्होल्टेज रेग्युलेटर वापरलेला आहे येथे. तसेच व्होल्टेज रेग्युलेटर आपण वापरलेला आहे. LCD डिस्प्ले आणि मायक्रोकंट्रोलरला 5 वोल्ट लागतो म्हणून आपण ते स्टेप डाऊन करून दिलेलं आहे. तसेच आपण ड्रायव्हर साईडला इनपुट स्विचेस वापरलेले आहेत. आपण अनेक इनपुट स्विचेस वापरू शकतो, फक्त आम्ही 3 वापरलेले आहेत. तसेच आपण लोकेशन अपडेटसाठी आपण इनपुट स्विचेस वापरलेले आहेत. तसंच पुढे जर जे वायफाय मॉड्यूल आपण वापरलेलं आहे ते वेब सर्व्हरला आपण कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे आपण जो दिलेला डाटा आहे तो वेब सर्व्हरला डायरेक्ट जो आपण डाटा दिलेला आहे जो आपण इनपुटला जो डाटा दिलेला आहे तो आपण वायफाय थ्रू ट्रान्सफर करतो वेब सर्व्हरला आणि तो आपल्याला सगळा डाटा दिसतो क्लायंटच्या ॲपमध्ये किंवा वेबसाईटला दिसतो. आपण आता वर्किंग चालू करू आहोत. आता जर सुरुवातीला सर आपण बघायला गेले तर आता जे आपण लोकेशन मेन्शन केलेलं आहे त्यात आपली ही जी बस आहे ते आता बस स्टॉप 1ला आहे. जेव्हा आपली बस स्टॉप 1ला येईल तेव्हा ड्रायव्हर साईडला जे स्विच असते तिथं आपण आता हे जर आपण बघू शकतो इनपुट साईडला आपण बस स्टॉप 1चा आपण स्विच दिलेला आहे. जेव्हा ते आपण दाखवू त्यानंतर इथं आपल्याला पहिला समजू शकते की बस स्टॉप 1ला आलेलं आहे. त्याचसोबत जे क्लायंट साईडला आपण जे वेब सर्व्हर वायफाय मॉड्यूल थ्रू आपण जे दिलेलं आहे तिथं पण आपल्याला समजू शकते की बस ही आपली स्टॉप 1ला आलेली आहे. त्याचसोबत आपण इथे ॲडव्हान्स IR सेन्सर बसवलेले आहेत. IR सेन्सरमध्ये जे इन आणि आउट स्टुडंटचे ते आपण बघू शकतो. आता स्टॉप 1ला आपण बघू शकतो. आता 1 एंटर झाल्यानंतर इथं म्हणजे 1 स्टुडंट एंटर झाला. त्याचसोबत आपल्याला इथं वेब सर्व्हरला पण कळू शकतं की 1 स्टुडंट एंटर झाला आहे. त्याचसोबत आता इकडं बघू शकतो तर आपण आता इथं ओ म्हणजे आउट साईडला आता म्हणजे एक जण उतरला बस स्टॉपला. त्याचसोबत ते आपल्याला इकडे पण समजू शकते. त्याच ॲडव्हान्स फीचर आपण असा ॲड केलेला आहे की जेव्हा समजा एखादी जर इमर्जन्सी रिक्वायर होईल किंवा इमर्जन्सी घडेल त्यावेळी ड्रायव्हर साईडला आपण इमर्जन्सी स्विच एक आपण इनपुट केलं आहे. ते जेव्हा आता आपण डिस्प्लेमध्ये आपण बघू शकतो जेव्हा हे स्विच ऑन होईल तेव्हा डिस्प्लेला आपल्याला दिसते की इमर्जन्सी आहे. त्याचसोबत वेब सर्व्हर आपल्याला इथं पण आपण पाहू शकता की इथं इमर्जन्सी स्टेटस दिसते. त्यामुळे स्टुडंट सेफ्टीचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की कॉलेजमध्ये किंवा जे फॅकल्टी आहेत त्यांना समजू शकते किंवा जे पॅरेंट्स आहेत त्यांना समजू शकते